मनसेकडून एबी फॉर्म वाटपाला सुरुवात होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यादीवरून फिरवला शेवटचा हात। अर्ज घेण्यासाठी अविनाश जाधव, गजानन काळे दाखल। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा। पुण्यात आमची यादी फायनल। सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार, तर कार्यकर्त्यांसाठी एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती। भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्यासाठी आज पुन्हा बैठक। शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक। दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय। राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता। मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर। आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी। शिवसेना उभाटा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर। वरळी, दादर, माहीम, शिवडी मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं। पुण्यात काँग्रेसला अजित पवारांचा धक्का। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल। दत्ता बहिरट करणार राष्ट्रवादीत प्रवेश। आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज। प्रभाग क्रमांक 18 मधून भरला उमेदवारी अर्ज। प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडून केला होता काँग्रेसमध्ये प्रवेश। पुढे एक मोठी बातमी बघूया। ठाण्यातून मोठी बातमी समोर येते आहे। ठाण्यामध्ये महाविकास आघाडी फुटली आहे। काँग्रेस मवियातून बाहेर पडली आहे। ठाण्यामध्ये काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे। दिलेल्या जागा मान्य नाही आहेत, त्यामुळे काँग्रेस बाहेर पडलेली आहे। मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेस नाराज झाली आणि त्यानंतर आता ठाण्यामध्ये महाविकास आघाडीमधून काँग्रेस बाहेर पडलेली आहे। अखेर ठाण्यातून महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडलेली आहे। काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आहेत। चव्हाण साहेब, मुंबईमध्ये मनसेला सोबत घेतल्याने काँग्रेस बाहेर पडली, इथलं कारण काय? इथलं कारण मनसेमुळे नाही काँग्रेस बाहेर पडली। इथलं कारण जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारांमुळे काँग्रेस बाहेर पडली। त्यांचं जे तुटपुंजे धोरण होतं, काँग्रेसला अगदी नगण्य समजायचं, काँग्रेसला गृहीत धरायचं, काँग्रेसला फरफटत न्यायचं। काँग्रेसमधून निर्माण झालेली लोक शिवसेना स्थापन करण्यात काँग्रेसचा मोठा महत्त्वाचा वाटा होता। 1966 साली, 1975 साली सुद्धा शिवसेनेला जीवदान दिलं होतं। आज शिवसेना दुभंगली आहे। राष्ट्रवादी सुद्धा 1999 साली काँग्रेसमधून स्थापन झाली। त्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपवून सुद्धा जवळ केलं। आज तीच मंडळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जर गृहीत धरून या ठिकाणी आम्हाला फरफटत नेत असतील तर काँग्रेसचा शिपाई म्हणून, राहुल गांधीचा शिपाई म्हणून मला हे मान्य नाही। माझ्या कार्यकर्त्यांना मान देणं, सन्मान देणं हे माझं अध्यक्ष म्हणून कर्तव्य आहे आणि मी ते चोख बजावणार। पण ज्या बैठका होत होत्या महाविकास आघाडीच्या, त्यामध्ये सन्मान मिळाला नाही? बैठकांमध्ये सन्मानाचा प्रश्न नाही। ज्या समाधानकारक जागांमध्ये वाटप झालं पाहिजे होतं, ज्या प्रमाणात ते होत नव्हतं, कुठेतरी ही घ्या ती घ्या तुकडा टाकल्यासारखा, तर आमचं हेच म्हणणं, आम्ही कुत्रे नाही। कुत्रा इमानदार असतो, पण तुकडा टाकल्यासारखा नाही। आम्ही वाघ आहोत, आम्ही पण वाघ आहोत। तुम्ही एकटे वाघ नाही, आम्ही पण वाघ आहोत। ठीक आहे, तुम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला हे, आम्ही आता स्वबळावर लढू आणि आम्हाला निवडून आणण्यासाठी लढू, तुम्हाला हरवण्यासाठी आम्ही लढणार नाही।
ते होते विक्रांत चव्हाण. त्यांनी ठाण्यामधल्या मवियाबाबत आणि जे काही घडल्या बैठकीमध्ये त्याच पद्धतीनं काँग्रेसला कशा पद्धतीनं अपमानजनक वागणूक दिली गेली, कार्यकर्त्यांबद्दल कसं बोललं गेलं, सर्व गोष्टी त्यांनी अगदी स्पष्ट केलेल्या आहेत. आणि त्यांनी हेही स्पष्ट केलं आहे की आता संपूर्ण ठाण्यामध्ये काँग्रेसची स्वबळावर लढेल. त्यामुळे ही ठाण्यातली लढत जी आहे ती आणखीन सुरस झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.